नमस्कार. नमस्कार सर. आज दिनांक 25 डिसेंबर 2025 आहे. तर महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड तालुक्यात रताळी या गावामध्ये आलो आहे. तर आपलं नाव सर? समाधान परत बोडखे, हा, गाव रताळी. रताळी. सर तुम्ही हे झेंडूचं प्रोडक्शनचं सीड प्रोडक्शन आहे, याच्यामध्ये मल्टीप्लायर कसं वापरलं आणि तुम्हाला काय अनुभव आला याचा? मी 2023 साली वापर केला होता. हे मी ड्रीपमधून 5 किलो जवळपास माझं देणं झालं आहे. हां. म्हणजे एका शेडनेटसाठी. अच्छा. तर काय माझा जाणवलं मग ते वापरल्यानंतर तुम्हाला? मला असा रिझल्ट त्याचा खतरनाक मिळाला सर. हां. माझी जमीन इतकी मऊ झाली हां. आणि झाडाची क्वालिटी हां. एकदम हिरवीगार आणि कवळेलच. हां. ती शेवटपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत तशीच होती. तशीच होती. एक- म्हणजे तुमचं खर्च कमी झालं तुमचं? रोगराई किडा काही पडला मला त्याच्यानंतर जास्त? फवारणी नंतर माहीतच नाही. जेव्हापासून मी मल्टीप्लायरचे म्हणजे वापर सुरू केला हं. तेव्हापासून मला फवारणी कुठलीही माहीत नाही. हां. मी फवारणी म्हणजे रासायनिक खत आणि रासायनिक औषधे हां. हे पूर्णपणे बंद केले. बंद केलं. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला फायदा काय झाला? काय प्रोडक्शन मध्ये फायदा उत्पादन वाढलं? म्हणजे माझं किलो मागं जिथं मला 7 किलो सीड यायचं हां. तिथं मला आता 9 किलो सीड यायला लागलं. म्हणजे माझं 2 किलो सीड उत्पन्न वाढत आणि त्याच्यात. एक किलोची सीडची किंमत किती आहे? एका किलो सीडचे भाव आहेत माझे ते कंपनीचे 50,000 रुपये किलोचे. म्हणजे साधारण 1,00,000 रुपये तुम्हाला फायदा झाला 2 1 किलोचे. लाखाचा मला फायदा झाला. तुम्ही समाधानी आहात? मी खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे. हां. तर दुसऱ्या शेतकऱ्याला तुमच्याकडून संदेश काय? एक शेतकरी या नात्याने. मला हेच वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने याचा वापर करून म्हणजे एकदम आपली जमीन सुपीक बनवावी. याचे खूपच चांगले रिझल्ट आहेत आणि हे वापरून तुम्ही खरोखरच सुखी आणि समाधानी वसाल अशी माझी आणि अपेक्षा त्यांचा आहे. खर्च कमी होईल आणि उत्पादनात फरक पडेल. अगदी बरोबर. तर धन्यवाद दोस्तो मित्र. बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.